सामाजिक व राजकीय चळवळी. एक स्थानिक वर्तमानपत्रातील ही बातमी वाचा. बालविवाह विरोधीच्या चळवळीला बरेच यश आले असून बालविवाहाच्या प्रमाणात सुमारे 50% घट झाली आहे. या चळवळीतील कार्यकर्त्यांनी खूप सजगपणे काम केले. हुंडा विरोधी चळवळीच्या कार्यकर्त्यांनीही त्यांना मदत केली. याच परिसरात आता कुपोषणाविरोधी मोहीम हाती घेणे आवश्यक आहे, कारण गरिबी आणि कुपोषण या आणखी दखल घेण्याजोग्या समस्या आहेत. आता सामाजिक आणि राजकीय चळवळी यामध्ये एक बातमी दिली तुम्हाला की बालविवाह जे आहे तर त्याचं प्रमाण 50% काय झालेलं आहे, कमी झालेलं आहे. त्यानंतर हुंडा विरोधी चळवळ असेल, त्यानंतर कुपोषण विरोधी असेल. म्हणजे याचा अर्थ काय झालं, हे सगळे सामाजिक प्रश्न आहे आणि हे सामाजिक प्रश्न आपण काय केलेलं आहे, चर्चेतून सोडवलेले आहेत. ओके है ना, एक जनजागरण करून. वर्तमानपत्रातल्या या बातमीत चळवळींचा उल्लेख आहे. याचा अर्थ तुम्ही सांगू शकाल का? या बातमीत सुटे असे एक विषय दिसतात. म्हणजे चळवळी एकाच विषयाशी संबंधित असतात का? तर चळवळी ह्या ज्या आहेत या एका विषयाशी संबंधित नसतात. आणि कधी काय होतं की आज जसं मोबाईलचा अतिरेक वापर, मोबाईलवर गेमिंग, हे की नाही, तर याविरुद्ध सुद्धा चळवळ म्हणता येते. म्हणजे जे काही सामाजिक प्रश्न आहे तर असे अनेक प्रश्न आहे आणि त्याला आपण चळवळीच्या माध्यमातून काय करू शकतो, सोडवू शकतो. चळवळींनी परस्परांना सहकार्य केल्यास ती अधिक प्रभावी होईल असे तुम्हाला वाटते का? आणि एक चळवळ ही दुसऱ्याशी रिलेटेड असतेच. कारण आता आपण कुपोषणला दूर करायचं असेल तर आपल्याला गरिबीला दूर करावं लागेल. बरोबर आहे का? म्हणजे ती कशावर आहे, एकमेकावर डिपेंड आहे, अवलंबून आहे. मागील पाठात आपण राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांविषयी जाणून घेतले. राजकीय पक्ष सत्तेच्या स्पर्धेत असतात व निवडणुका जिंकून ते सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात. आता राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्ष हे आपण जाणून घेतलं. आता राजकीय पक्ष जे आहे त्यांचा प्रमुख उद्देश असतो सत्ता, बरोबर आहे का, स्थापन करणे. आणि निवडणुका जिंकून त्यांचा जो कल असतो तर तो किंवा त्यांचं महत्त्वाचं कार्य सामान्य जनतेचे काय सोडवणे, प्रश्न सोडवणे. राजकीय पक्षांची भूमिका सर्वसमावेशक स्वरूपाची असते. आणि राजकीय पक्ष जे आहेत त्यांना सगळ्याच गोष्टीचा विचार करावा लागतो, है ना. विकास असेल, गरिबी असेल, हे की नाही, शिक्षण असेल, आरोग्य असेल, सर्वसमावेशक त्यांची भूमिका असते. त्यांना कोणत्या तरी एकाच प्रश्नावर लक्ष केंद्रित करून चालत नाही. म्हणजे असं नाही की त्यांना जर वाटलं की नाही आता आपल्याला फक्त काय करायचं आहे, स्वच्छतेकडेच लक्ष द्यायचं आहे, असं जमेल का? नाही. त्यांना शिक्षणाकडे लक्ष देणं आहे, त्यांना लोकांच्या समस्येकडे लक्ष देणं आहे. सार्वजनिक स्वच्छतेपासून ते अवकाश संशोधनापर्यंतच्या सर्व बाबींचा त्यांना राष्ट्रीय भूमिकेतून विचार करून निर्णय घ्यावा लागतो. आता छोटा मुद्दा घेऊ आपण, सार्वजनिक स्वच्छता, आणि एक मोठा मुद्दा घेऊ अवकाश संशोधन. आता जसं की आपली इस्रो आहे, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. आता सत्ता कोणत्याही राजकीय पक्षाची असो, त्यांच्यासाठी एक विशिष्ट फंड असेल त्या इस्रोसाठी, कारण तिथं नवीन वैज्ञानिक तयार होतील, शोध लावतील, नवीन उपग्रहाचा शोध लागेल. म्हणजे त्यांची फंडिंग बंद होणार आहे का? नाही. म्हणजे याचा अर्थ काय झाला की असं नाही की एकच गोष्टीला घेऊन तुम्ही चालू शकता, आहे की नाही. मिलिटरी आहे, त्याच्यावर तुम्हाला एक विशिष्ट खर्च करणे. म्हणजे सार्वजनिक स्वच्छता असेल, अवकाश संशोधन, असे अनेक प्रश्नावर सर्वसमावेशक भूमिका राजकीय पक्षाला घ्यावी लागते. समाजातल्या सर्व समाज घटकांच्या समस्यांसाठी राजकीय पक्षांकडे काही कार्यक्रम असावा लागतो. आणि समाजातील जे सर्व समाज घटक आहेत, कामगारापासून तर अधिकाऱ्यापर्यंत, आहे की नाही, आणि सामान्य जनतेपासून तर वरिष्ठ बिझनेसमॅनपर्यंत सर्व गोष्टीकडे त्यांचं लक्ष द्यावं लागतं. बऱ्याच वेळेस आपण ऐकतो की विशिष्ट उद्योजकांना सरकार काय करते, बँकांथ्रू मदतसुद्धा करते. बरोबर आहे का? तर हे सुद्धा, कारण देशामध्ये उद्योगधंद्याचा विकास झाला तरच लोकांना कामगार मिळेल ना. म्हणजे सर्व गोष्टी विचार असतात. शेतकरी, कामगार, उद्योजक, महिला, युवा वर्ग, ज्येष्ठ व्यक्ती अशा सर्वांचा विचार करून राजकीय पक्ष धोरणे ठरवतात. आणि जगाचा पोशिंदा ज्याला म्हणतो आपण, शेतकरीपासून तर कामगार असेल, उद्योजक, विशेष म्हणजे महिला, युवा वर्ग असेल, ज्येष्ठ व्यक्ती असेल, तर यांच्यासाठी वेगवेगळ्या सुविधा, वेगवेगळ्या योजना ह्या शासनाला आणाव्या लागतात आणि त्यानुसारच राजकीय पक्ष ही त्यांची धोरणे निश्चित करत असतात. चळवळी का? समाजातल्या सर्वच व्यक्तींना राजकीय पक्षात सहभागी होऊन सार्वजनिक हितासाठी काही करणे शक्य असतेच असे नाही. आता चळवळी का निर्माण होतात याचा विचार जर केला आपण, तर फक्त आपण राजकीय पक्षांच्या विश्वासावर राहू शकतो का? नाही. आणि विशेष म्हणजे समाजातील सर्वच व्यक्ती राजकारणात जातील असं आहे का? नाही. तर लक्षात ठेवायचं
सर्वच व्यक्तींना राजकीय पक्षात सहभागी होऊन सार्वजनिक हितासाठी काही करणं शक्य नसतं. काही लोक एखाद्याच प्रश्नावर लक्ष केंद्रित करून त्या प्रश्नाचा पाठपुरावा करतात. आणि पहा, काही लोक असे असतात, जसं की एखाद्याला वाटलं की नाही आता आपल्याला ग्लोबल वॉर्मिंगवर काय करायचं आहे, फोकस करायचा आहे. ते एक NGO असेल, त्यांचा उद्देश असेल की आपल्याला फक्त काय करायचं आहे, प्लांटेशन, त्यानंतर प्रदूषण कमी करणे, कार्बनचं उत्सर्जन कमी करणे आणि जागतिक तापमान वाढ रोखणे, हे राहतील ग्लोबल वॉर्मिंगवर उपाययोजना. तर त्याचाच ते काय करतील, पाठपुरावा करतील. मग गव्हर्नमेंट काय करते, अशा NGOजला डोनेट, प्रमोट करणं, हे सगळं गोष्टी आल्या. त्याच्या निराकरणासाठी लोकांना संघटित करून शासनावर एखादी कृती करण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न करतात. आणि मग त्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी, त्याच्या निराकरणासाठी लोकांना ते संघटित करतात. आणि जसं की व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, इंस्टा, याच्या मदतीनं त्यांचं नेटवर्क वाढत जातं. मग त्यांचं संख्याबळ वाढलं आणि ती एक प्रमुख संघटना चळवळ झाली असेल, तर मग शासनला त्या गोष्टीचा काय करावं लागतो, विचारच करावा लागतो. मग शासन काय करणार, किंवा ठीक आहे ग्लोबल वॉर्मिंग संदर्भात मग म्हणजे प्रदूषणाचं प्रमाण कसं कमी करता येईल, है ना, म्हणजे कारखान्यातून धूर निघायला असे कारखान्यावर काही कारवाई करता येईल का, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी शासन करत असतं. सातत्याने कृतीशील राहून त्या समस्येबाबत जनमत तयार करून राजकीय पक्ष व सरकारवर दबाव आणण्याचे काम केले जाते. म्हणजे याचा अर्थ काय झाला की सातत्यानं कृतीशील राहतात ते आणि त्या समस्येबद्दल लोकांमध्ये एक मत तयार करतात ते की नाही ही खूप इसेन्शियल आहे. म्हणजे त्यांनी का तयार केलं, जनमत तयार केलं आणि लोकांचा पाठिंबा मिळाला की मग राजकीय पक्ष आणि सरकार यांच्यावर त्या गोष्टीचं काय येणार, निश्चितच दबाव येणार. या सामूहिक कृतींना चळवळ असे म्हणतात. म्हणजे राजकीय पक्ष किंवा सरकार यांच्यावर तुम्ही जनहित प्रश्नासाठी जनमत तयार करून जर दबाव आणत असताल तर या सामूहिक कृतीला काय म्हणायचं, चळवळ म्हणायचं. सामूहिक कृती हा चळवळीचा गाभा आहे. मग चळवळीचा गाभा काय आहे, एकट्यानं होणार आहे का, ती वैयक्तिक कृतीनं होणार नाही, ती कशी होणार, सामूहिक कृतीनं होणार. लोकशाहीमध्ये चळवळींना फार महत्त्व असते. आणि लोकशाही जी आहे ना ही टिकवायची असेल तर अशा पद्धतीच्या चळवळी खूप महत्त्वाच्या आहेत. कारण आपण ग्राउंड लेवलचे प्रश्न हे सरकारपर्यंत या माध्यमानं काय करू शकतो, पोहोचवू शकतो. चळवळीतून अनेक सार्वजनिक प्रश्न चर्चेत येतात. अशा काही गोष्टी असतात की जिथपर्यंत सामान्यपणे सरकार किंवा राजकीय पक्ष त्या गोष्टीचा एवढा विचार करत नाही, परंतु तोच प्रश्न जर गंभीर असेल, जसं एखाद्या ठिकाणी पाणी टंचाई आहे की नाही, खूप गंभीर प्रश्न निर्माण झाला, तर अशा वेळेस निश्चितच त्यावेळेस चळवळीच्या माध्यमातून ते एक लोकशाहीच्या माध्यमातून आपण सरकारवर काय आणला, दबाव आणला, त्या प्रश्नाची त्यांना दखल घ्यावी लागते. चळवळीतील नेते व कार्यकर्ते शासनाला त्या प्रश्नाच्या संदर्भात आवश्यक ती सर्व माहिती पुरवतात. आता चळवळीमध्ये जे नेते आणि कार्यकर्ते, मग यांचं कार्य असेल की एकदा सरकारवर दबाव टाकला की सरकार त्यांच्यासोबत चर्चा करणार, मग ते शासनाला काय करणार, त्या प्रश्नासंदर्भात सर्व माहिती काय करतात, पुरवतात. धोरण आखताना अशा माहितीचा शासनाला उपयोग होतो. आणि निश्चितच लोकांची खरंच जर जेन्युइन समस्या असेल तर निश्चितच ते धोरण जर गव्हर्नमेंटला एकदा कळलं, त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन जर चळवळीतून शासनाला कळाली तर शासनसुद्धा त्याच्यावर काय करतो, उपाययोजना करतो. म्हणजे त्या माहितीचा उपयोग शासनाला पण होतो. शासनाच्या काही निर्णयांना अथवा धोरणांना विरोध करण्यासाठी चळवळी उभ्या केल्या जातात. आता काही वेळेस काय होतं की चळवळीचा एक उद्देश काय असतो की शासनानं एखादा निर्णय घेतला, एखादा कायदा संमत केला आणि तो कायदा जर काही लोकांवर अन्याय करत असेल तर अशा वेळेस त्या निर्णय किंवा त्या धोरणाला विरोध करण्यासाठी सुद्धा चळवळी काय करतात, उभ्या राहतात. निषेध अथवा प्रतिकार करण्याचा हक्क हा लोकशाहीतील एक महत्त्वाचा हक्क आहे. आणि लोकशाही जे आपला देश आहे हे ना, संसदीय लोकशाही म्हणू आपण त्याला, तर आपल्या देशाच्या राज्यघटनेमध्ये आपण चुकीच्या निर्णयाला, शासनाच्या चुकीच्या धोरणाला काय करू शकतो, निषेध म्हणजे काय, विरोध दर्शवणे किंवा प्रतिकार करण्याचा हक्क, त्याला इंग्रजीमध्ये आपण म्हणू राईट टू प्रोटेस्ट, हा महत्त्वाचा हक्क आहे. परंतु तो अत्यंत संयमाने व जबाबदारीने वापरला पाहिजे. परंतु हा जो प्रतिकार करण्याचा किंवा निषेध करण्याचा हक्क आहे त्यावेळेस आपल्याला काय करावं लागतात, काही प्रोटोकॉल पाळावा लागतो, है की नाही. काही हे करत असताना कायद्याचं कुठलंही उल्लंघन होणार नाही याची आपण काळजी घ्यायची. आणि त्याच्यामुळं ही चळवळ अत्यंत संयमाने आणि जबाबदारीने, कारण तुमची चळवळ होत असताना सामान्य जनतेला त्रास नाही व्हायला पाहिजे, बरोबर आहे का. तुम्ही समजा एखाद्या गोष्टीसाठी संप करावे, मग त्या संपाचा सामान्य नागरिकावर, सामान्य जनतेवर, विद्यार्थ्यावर परिणाम होत असेल तर ती तुमची एक जबाबदारी आहे की आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही. कारण प्रश्न तर मार्गी लावायचा, परंतु तो संयमानं आणि जबाबदारीनं. त्यानंतर चळवळ म्हणजे काय,
चळवळ ही एक सामूहिक कृती असते. त्यात अनेक लोकांचा सक्रिय सहभाग अपेक्षित असतो. आता एक लक्षात घ्या, चळवळ जी आहे ही वैयक्तिक नसते, तर ती काय असते, सामूहिक कृती असते. आणि विशेष म्हणजे लोकांचा सक्रिय सहभाग हा फार अपेक्षित आहे. आणि एखादा प्रश्न तुम्ही चर्चेत घेतला आणि त्या प्रश्नाच्या वेळेस तुमची मीटिंग आहे, तुमचा संप आहे, अशा वेळेस तुम्ही जातच नाही, सक्रिय सहभाग नाही, तर तो तुमच्या लक्षात ती चळवळ ती प्रभावी राहील का? नाही. चळवळ हे लोकांचे विशिष्ट प्रश्नाभोवती निर्माण झालेले संघटन असते. उदाहरणार्थ प्रदूषण हा एकच प्रश्न घेऊन चळवळ उभी राहू शकते. जसं की मी आता विषय केला होता ग्लोबल वॉर्मिंगचा, किंवा एक प्रश्न घेतला आपण प्रदूषण. तर एखाद्या वेळेस एखाद्या एरियामध्ये MIDC आहे ना, कारखाने आहेत आणि तिथं फार प्रमाणात धूर किंवा तिथल्या नद्यांचं वगैरे प्रदूषण होत असेल, जमिनीचं, तर अशा वेळेस काय करू शकते, एक लोकांचं एक चळवळ उभं राहील आणि ते सांगेल किंवा तुम्ही असे कारखाने गावाजवळ न घेता तिथून एक 8-10 किलोमीटर अंतरावरती, हे की नाही, हे होऊ शकतं चळवळीनं. चळवळीसमोर एखादा निश्चित सार्वजनिक हेतू अथवा प्रश्न असतो. उदाहरणार्थ भ्रष्टाचाराविरोधी चळवळीचा हेतू भ्रष्टाचार नष्ट करण्याचा असतो. आणि कोणतीही चळवळ जी आहे त्याचा एक निश्चित सार्वजनिक हेतू किंवा एक सार्वजनिक प्रश्न असतो. जसं की भ्रष्टाचार विरोधी चळवळ असेल तर त्याचा मूळ उद्देश काय आहे, भ्रष्टाचार नष्ट करणे. चळवळीला नेतृत्व असते. नेतृत्वामुळे चळवळ क्रियाशील राहते. आता जरी आपण म्हणत असो की चळवळ ही सामूहिक कृती आहे, परंतु त्या सर्वांना मला सांगा एक विशिष्ट संघटन आहे, समजा 10,000 जणांचं, मग त्यांना लीड करणारं कोणतरी पाहिजे ना, मॉनिटर, बरोबर आहे का? म्हणजे चळवळीला सर्वात महत्त्वाचं काय आवश्यक असतं, नेतृत्व. उलट असं म्हणेन मी त्या नेतृत्वावरच ती चळवळीचं सक्सेस डिपेंड असतं, हे की नाही. तर लोकांना तितकं महत्त्व समजून बी सांगलं पाहिजे आणि गव्हर्नमेंटसोबत तितकं पटवून पण देता आलं पाहिजे त्याला की अशी ही जिनियन समस्या आहे, हे की नाही. चळवळीचा हेतू, कार्यक्रम, आंदोलनात्मक पवित्रा याविषयी निर्णय घेता येतात. खंबीर नेतृत्व असेल तर चळवळ परिणामकारक होते. सांगितल्याप्रमाणे चळवळीचा आपला हेतू पाहिजे, आपल्याला करायचं काय नेमकं, बरोबर आहे का? त्यानंतर त्यासाठी कोणते कार्यक्रम घेता येतील, त्यानंतर आंदोलनात्मक पवित्रा, जर सरकार ऐकत नसेल तर आंदोलन कोणत्या पद्धतीनं करायचं, है ना. कारण कोणते आंदोलन करायचं असेल तर आपल्याला सरकारला, त्यानंतर जे पोलीस प्रशासन आहे, है ना, कलेक्टर ऑफिस वगैरे असतात, यांनी सर्वांची परवानगी घ्यावी लागते. ह्या सगळ्या गोष्टीचे निर्णय घेता येतात. त्यासाठी काय पाहिजे, खंबीर नेतृत्व, कायद्याचं ज्ञान पाहिजे ना, की आपण करायला होते कायद्यात बसतं किंवा नाही, आणि तरच काय होईल, चळवळ परिणामकारक होते. चळवळींच्या संघटना असतात. संघटनांशिवाय चळवळींना सातत्याने प्रश्नांचा पाठपुरावा करता येत नाही. उदाहरणार्थ शेतकऱ्यांच्या चळवळीसाठी शेतकरी संघटना काम करते. आता चळवळी ज्या आहेत त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या काय असतात, संघटना पण असतात. पहा, आता जसं शेतकरी चळवळ आहे तर वेगवेगळ्या शेतकरी संघटना असेल, जसं की आपण मराठवाड्यातली शेतकरी संघटना आहे, विदर्भातली शेतकरी संघटना आहेत, तर ह्या पश्चिम महाराष्ट्रातल्या आहेत. हे वेगवेगळ्या प्रदेशातल्या शेतकरी संघटना एकत्र येतील आणि शेतकरी चळवळ तयार करतील. म्हणजे अनेक संघटना एकत्र येऊन काय करत असतात, चळवळी तयार करत असतात. संघटनाशिवाय चळवळींना सातत्याने प्रश्नांचा पाठपुरावा करता येत नाही. जसं की शेतकऱ्यांच्या चळवळी आहेत, तर शेतकरीची संघटना जर असतील, एक संघटना म्हणेल किंवा आपल्याला बियाणामध्ये सवलत पाहिजे, दुसरी संघटना काय म्हणेल की आपल्याला पाणी व्यवस्थित पाहिजे, वेळेवर पाहिजे, हे की नाही. मग काय करतील, ते दोन्ही प्रश्नाला एकत्र करतील आणि सांगतील किंवा आम्हाला पाणी पण पाहिजे आणि कमी दरात बियाणे पाहिजे, असं. कोणत्याही चळवळीला जनतेचा पाठिंबा आवश्यक असतो. आता चळवळ ही स्वार्थासाठी करता येते का? नाही. तर त्याच्यामध्ये जनतेचं पण थोडंसं हित पाहिजे. म्हणजे याचा अर्थ सामान्य जनतेचा, सामान्य लोकांचा त्याला पाठिंबा आवश्यक असतो. चळवळ ज्या प्रश्नाभोवती निर्माण झाली आहे तो प्रश्न जनतेला आपला वाटला पाहिजे. चळवळीचा प्रश्न हा आपुलकीचा प्रश्न पाहिजे, बरोबर आहे का? जसं की शेतीविषयक असेल, प्रदूषणविषयक असेल, हे प्रत्येक माणसाची आहे, हे की नाही. आज आपण जर पाहिलं तर बऱ्याच वेळेस शिक्षणासंदर्भात जर पाहिलं तर आज अफाट फीस काय एज्युकेशनच्या वाढल्या आहेत, याच्या विरुद्ध एक चळवळ उभी केली तर हा काय होईल, सामान्य जनतेचा प्रश्न असेल नाही. त्यासाठी निश्चित कार्यक्रम ठरवून त्या आधारे चळवळी जन्मताला आकार देण्याचा प्रयत्न करतात. म्हणून पूर्ण नियोजनानं जर केलं तर कार्यक्रमसुद्धा कसा राहील, तसा निश्चित कार्यक्रम असेल आणि त्याचद्वारे चळवळच्या साहाय्यानं आपण जे काही जन्मत आहे त्या जन्मताला काय करण्याचा, आकार देण्याचा प्रयत्न करत असतो. चर्चा करा, सोडून देऊ आपण. आता फायनली आपण एक खाली संवाद वाचा व त्यावर एक परिच्छेद तयार करा. ठीक आहे, ती ॲक्टिव्हिटीज आहे.
हां, माहीत आहे का तुम्हाला घेऊ आपण. त्यानंतर भारतातील प्रमुख चळवळी नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊ. सार्वजनिक प्रश्न केवळ सामाजिक क्षेत्रातले असतात असे नव्हे, तर ते समाजाच्या कोणत्याही क्षेत्रातून निर्माण होऊ शकतात. आता सार्वजनिक जे प्रश्न असतात हे सामाजिक क्षेत्रातलेच असतात असं नाही, तर ते कोणत्याही क्षेत्रातून तयार होऊ शकतात. समाज सुधारणेसाठी आपल्या देशात आणि विशेषतः महाराष्ट्रात अनेक चळवळी उभ्या राहिल्या व त्यातून समाज आधुनिक होण्यास सुरुवात झाली. आता समाज सुधारणेसाठी जर पाहिलं तर आपल्या देशामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये अनेक चळवळी झालेल्या आहेत. जसं की आपल्याला माहीत आहे की सुरुवातीला संतांची चळवळ झाली आहे, हे ना. वेगवेगळे संतांनी लोकांपर्यंत विविध उपदेश पोचवले. त्याच्यानंतर जर पाहिलं आपण तर थोर क्रांतिकारक होऊन गेले. त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीच्या चळवळी चालवल्या. त्याच्यामध्ये इंग्रजांना विरोध असेल, हे ना. त्यानंतर स्त्रियांसंदर्भातही बरेच झालेलं आहे. बरोबर आहे का? तर अशा अनेक चळवळीत उभा राहिल्या आणि त्यातून आपला जो महाराष्ट्र आहे हा समाज कसा झाला, आधुनिक झालेला आहे. आपल्या स्वातंत्र्यासाठीचा लढा ही सुद्धा एक सामाजिक चळवळच होती. तर पहा, आपला जो स्वातंत्र्यासाठी जो लढा झालेला आहे, हे ना, 1857चा उठाव असेल किंवा त्यानंतर जे विविध प्रकारचे जे आपले देशभक्त होऊन गेले त्यांनी बलिदान दिलं. बरोबर आहे का? आणि त्याच्यातूनच जर पाहिलं आपण तर 1947 15 ऑगस्ट, हे ना, या दिवशी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. की ही स्वातंत्र्य संग्राम जर पाहिला आपण तर ही सुद्धा एक काय आहे, सामाजिक चळवळ आहे. राजकीय व आर्थिक चळवळीतून नागरिकांच्या हक्कांचे जतन, मताधिकार, किमान वेतन, आर्थिक सुरक्षितता असे प्रश्न हाताळले जातात. स्वदेशी हे एक महत्त्वाची आर्थिक चळवळ आहे. आता राजकीय आणि आर्थिक चळवळीतून नागरिकांच्या हक्काचे जतन केले जाते. पहा, कारण संविधानाने आपल्याला काय दिलेलं आहे, काही हक्क दिलेला आहे. आणि कधी कधी काय होतं, कायद्यामध्ये बदल होतो आणि एखाद्या व्यक्तीच्या हक्कावर काय येते, गदा येते. मग ते हक्क त्याचं हिरावून घेऊ नये म्हणून नागरिकांच्या हक्काचे जतन हे चळवळीतून करू शकतो आपण. त्यानंतर मताधिकार असेल, किमान वेतन. आता हे एक पॉईंट आहे. पहा की बऱ्याच वेळेस काय होतं की कोणताही मजूर वगैरे एखाद्या कारखान्यात काम करायला 8-8 तास काम करायला, आणि जर काही जे असतात त्यांना खूप कमी वेतन देतात. म्हणून शासनानं कडक नियम केलेला आहे किंवा याच्यापेक्षा कमी तुम्ही पेमेंट देऊ शकत नाही. त्याला म्हणतात किमान वेतन कायदा. त्यानंतर आर्थिक सुरक्षितता. आता आर्थिक सुरक्षितता म्हणजे कसं, जसं की एखाद्या वेळेस तुमच्यासाठी एखादी योजना की तुम्ही जर हॉस्पिटलमध्ये गेले की इतक्या लाखापर्यंत तुमचा खर्च गव्हर्नमेंट करेल, तर ही काय झाली, एक प्रकारची आर्थिक सुरक्षितता. म्हणजे सामान्य नागरिक ॲट ए टाईम ते इतकं सेविंग करू शकत नाही. मग अशा वेळेस काय व्हायलं की त्याला शासनाच्या माध्यमातून काय मिळाली, आर्थिक सुरक्षितता. त्यानंतर घर नसेल तर घरकुलसारख्या योजना, ही सुद्धा काय आहे, आर्थिक सुरक्षितता आहे. त्यानंतर स्वदेशी. आपल्याला माहीत आहे की देशाचं जर आपल्याला आर्थिक विकास करायचा असेल तर निर्यात जास्त पाहिजे आणि आयात काय पाहिजे, कमी पाहिजे. म्हणजे आपल्या देशात मॅन्युफॅक्चरिंग झालेल्या वस्तू आपण जितक्या जास्त वापरू, स्वदेशी वस्तूंना जितकं आपण महत्त्व देऊ तितकं म्हणजे इथल्या कामगारांचा पण फायदा आहे आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचा पण फायदा आहे. म्हणून स्वदेशी ही सुद्धा काय आहे, चळवळ आहे. भारतातील प्रमुख चळवळीबद्दल आपण उद्या डिस्कस करू.